सोनू आणि आजीच्या इडल्या. एका गावात सोनू नावाची एक गोड मुलगी राहत होती. ती तिच्या आजीबरोबर राहत असे. सोनू खूप हुशार आणि मदतीची होती. ती रोज सकाळी लवकर उठून आजीला इडल्या बनवायला मदत करायची. आजीच्या हातच्या इडल्या खूप मऊ आणि चविष्ट असायच्या. त्या इडल्या घेऊन आजी गावात विकायला जायची. गावातील सगळे लोक आजीच्या हातच्या इडल्या आवडीने घ्यायचे. गावात बिर्याणी, समोसे, वडापाव विकणारे अनेक लोक होते, पण तरीसुद्धा लोकांना आजीच्या हातच्या इडल्या जास्त आवडायच्या. रविवारी सोनू ही आजीबरोबर जायची. ती पैसे सांभाळायची, लोकांना इडल्या द्यायची आणि आजीला मदत करायची. गावात एक बिर्याणी विकणारा माणूस होता. त्याला खूप वाईट वाटत होते, कारण त्याची बिर्याणी कोणीच घेत नव्हते आणि आजीच्या इडल्या लगेच विकल्या जायच्या. तो मनात विचार करू लागला. एके दिवशी सकाळी तो सोनूच्या घरी गेला. त्यावेळी सोनू आणि आजी घरी नव्हत्या. त्याने इडल्यांच्या पिठात पोटदुखीचे औषध टाकले. नेहमीप्रमाणे आजी इडल्या घेऊन विकायला गेली. लोकांनी आवडीने इडल्या खाल्ल्या, पण थोड्या वेळाने सगळ्यांच्या पोटात दुखायला लागले. ते रागाने आजीकडे आले आणि म्हणाले, "तुमच्या इडल्यांमुळे आमचे पोट दुखत आहे." आजीला काहीच समजले नाही. ती म्हणाली, "मी तर नेहमीप्रमाणेच इडल्या बनवल्या आहेत." दुसऱ्या दिवशी कोणीही आजीच्या इडल्या घ्यायला आले नाही. आजी खूप दुःखी झाली आणि घरी परत आली. शाळेतून आल्यावर सोनूने आजीला विचारले, "काय झाले?" आजीने तिला सगळी गोष्ट सांगितली. सोनू आणि आजी दोघी विचार करू लागल्या. दुसऱ्या दिवशी त्या दोघींनी मुद्दाम घराबाहेर गेल्यासारखे केले. थोड्या वेळाने तोच बिर्याणीवाला माणूस आला आणि इडल्यांच्या पिठात पुन्हा औषध टाकू लागला. हे सोनूने पाहिले. तिने लगेच आजीला बोलावले. त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्या माणसाला पकडले. गावातील लोकांना सगळी सत्य घटना कळली. सर्वांनी आजीची माफी मागितली. दुसऱ्या दिवसापासून लोक पुन्हा आनंदाने आजीच्या हातच्या इडल्या खायला लागले. सोनू आणि आजी खूप खुश झाल्या. बोध: वाईट विचार कधीच चांगले परिणाम देत नाहीत. Like, share, and subscribe.